डोंगर, सूर्य, पक्षी, छोटंसं घर आणि त्या घराच्या बाजूला एक झाड. लहानपणीचा चित्रकलेचा वर्ग म्हणल्यावरती हे चित्र आपल्या सगळ्यांच्याच डोळ्यासमोर येतं. नमस्कार, मी स्वामिनी व्लॉग्सच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. मागच्या काही व्हिडिओजमध्ये आपण आर्ट आणि क्राफ्टचे ट्युटोरियल्स बघितलेले आहेत आणि मी सगळ्यात पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मी काही ड्रॉइंग ट्युटोरियल्स सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या सोबत शेअर करणार आहे. कुठलीही क्रिएटिव्ह गोष्ट जेव्हा आपण तयार करत असतो तेव्हा त्याचा जो बेस आहे तर तो सगळ्यात महत्त्वाचा असतो. तसं या आर्टिस्टिक फील्डमध्ये तुम्हाला आर्ट आणि क्राफ्टची आवड असेल, तुम्हाला DIYs करायला आवडत असतील, तुम्हाला पेंटिंग करायला आवडत असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला येणं गरजेचं आहे ती म्हणजे ड्रॉइंग. आणि अतिशय बेसिक आपण काही ड्रॉइंग ट्युटोरियल्स स्वामिनी व्लॉग्स या चॅनलवरती बघणार आहोत. त्यामुळे स्वामिनी व्लॉग्स हे चॅनल आता लगेचच सबस्क्राईब करा तुम्हाला ड्रॉइंगची आवड असेल तर. अजून डिटेलमध्ये जर तुम्हाला ड्रॉइंग शिकायचं असेल तर कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालय हे पुण्यामध्ये आमचं विद्यालय आहे. तुम्ही हे विद्यालय नक्कीच जॉईन करू शकता. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीही क्लासेस अवेलेबल आहेत. रजिस्ट्रेशन लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आपण सुरुवातीच्या ड्रॉइंग ट्युटोरियल्समध्ये जी चित्र काढणार आहोत तर त्याचं कलरिंग आपण फक्त कलर पेन्सिल्स वापरूनच करणार आहोत. त्याचं कारण म्हणजे आपण एक मीडियम बघत जाणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे ड्रॉइंग काढणार आहोत तर अतिशय सोपा एक फ्लॉवर पॉट आपल्याला काढायचा आहे. फुलांचा शेप, पानं आपण काढणार आहोत. खूप सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप आपण शिकणार आहोत. त्यामुळे आजच्या व्हिडिओला आपण लगेचच सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी प्लेन व्हाईट पेपर घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्याकडे ड्रॉइंग बुक असेल ती सुद्धा वापरू शकता. मी डिरेक्टली इकडे स्केच पेननी दाखवतेय जेणेकरून तुम्हाला स्क्रीनवरती एकदम क्लिअर दिसेल. आपल्याला खूप सोपी अशी फुलं, पानं, डेकोरेटिव्ह फॉर्म म्हणून एक लाईन आणि वरती डॉट आणि स्वर्ल पॅटर्न जो असतो तर तो मी इकडे काढलेला आहे. हे सेम ड्रॉइंग जरी तुम्ही नाही काढलं तरी तुम्हाला जी पानं फुलं काढता येत आहेत ती तुम्ही या फ्लॉवर पॉटमध्ये काढू शकता. फ्लॉवर पॉटचा शेप देखील तुम्हाला जसा जमतोय तसा तुम्ही काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. फक्त आपण त्याचं टेक्निक बघणार आहोत आणि फ्लॉवर पॉटवरती जे मी आता डिझाईन केलेलं आहे तर ते पण तुम्ही फॉलो करू शकता. मी म्हणल्याप्रमाणे आपण कलर पेन्सिल्सनी कलर करणार आहोत. जो रंग तुम्ही निवडणार आहात तर त्या रंगाची सगळ्यात लाईट शेड आधी देऊन घ्यायची आहे आणि डावीकडून उजवीकडे अशा प्रकारे त्या रंगाची डार्क शेड आपल्याला द्यायची आहे. त्यामुळे खूप छान असा 3D इफेक्ट त्या फुलाला येतो. प्रत्येक कलरच्या बाबतीत मी तसं करणार आहे. कुठलाही फ्लॉवर पॉट तुम्ही काढलात तर त्या शेपनुसार त्याच्यावरचं डिझाईन कुठलं छान दिसणार आहे हे तुमच्या लक्षात येणार आहे. हे येलो कलर देताना मी त्याच्यामध्ये डार्क ॲड करण्यासाठी ऑरेंज कलर घेतलेला आहे. त्यानंतर पानांना सुद्धा मी तसंच करते. पहिल्यांदा लाईट ग्रीन दिला आणि डाव्या बाजूला डार्क ग्रीन आणि उजवीकडे थोडासा येलो पण मी ॲड केलेला आहे. ज्या स्टेम्स आहेत तर त्याला सुद्धा आपण डार्क ग्रीन कलर देणार आहोत. पूर्ण फ्लॉवर पॉट जो आहे तर त्याला मी येलो कलर देणार आहे. पुन्हा एकदा सेम डावीकडून उजवीकडे हॉरिझॉन्टली मी कलर देते आणि बरोबर डाव्या बाजूला आता आपल्याला सगळे डार्क टोन्स हळूहळू ॲड करायचेत. मध्ये जे डिझाईन काढलंय तर त्याला पर्पल आणि ग्रीन, लाईट ग्रीन, डार्क ग्रीन अशी कॉम्बिनेशन्स केली आहेत. डार्क टोनसाठी मी ब्राऊन आणि ब्लॅक कलर वापरणार आहे. फक्त डाव्या बाजूनी मी सगळे डार्क टोन्स ॲड केलेले आहेत. फुलांमध्ये सुद्धा आपण जिथे जिथे डार्क टोन्स ॲड केलेले आहेत तर तिथे थोडासा ब्लॅक कलर मी देणार आहे जेणेकरून खूप छान असा 3D इफेक्ट त्या संपूर्ण चित्राला आलेला आपल्याला बघायला मिळतोय. तर अशा पद्धतीने खूप छान असं सोपं फ्लॉवर पॉट आणि खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं, पानं अशी आपण काढलेली आहेत आणि हे चित्र आपलं तयार झालेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. तुम्ही हे जर चित्र काढलं तर मला इंस्टाग्रामवरती टॅग करायला अजिबात विसरू नका. माझं इंस्टाग्रामचं हँडल तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसत असेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि स्वामिनी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.